नमस्कार, मी रेखा आळंदकर. आंब्याचा सीझन आणि आंब्याचा सासव करायचा नाही असं होणारच नाही. कोकणाकडे आणि गोव्याकडे हा सासव किंवा याला म्हणायचं आंब्याचं घोटं आवर्जून केलं जातो. आज पण आपण करणार आहोत आंब्याचा सासव. चला बघूया कसा करायचा ते. आंब्याचं हे सासव चवीला इतकं भन्नाट लागतं ना की काय सांगू. मस्त एकदम खमंग, थोडंसं आंबट, थोडंसं तिखट, थोडंसं गोड. आहा! काय करायचं? हे बघा, इथे आपण आंबे घेतलेत. आंबे हे गावरान आंबे आपल्याला घ्यायचे आहेत, छोट्या-छोट्या आकाराचे. मोठे आंबे घ्यायचे नाहीत. तर थोडेसे आंबट आंबे घ्यायचे, थोडेसे गोड. म्हणजे जास्त पिकलेले आंबे घ्यायचे नाही. एकदम हापूस वगैरे घ्यायचा नाही, तर गोट्या आंबा घ्यायचा. जे गावरान आपण आंबे म्हणतो तसे आंबे घ्यायचे आणि छान धुवून वगैरे घेतलेलेत आपण, छान पुसून घ्यायचे आणि मग याची काढायची आपल्याला साल. पिकलेले असल्यामुळे साल चटकन निघते. कारण की हा जो सासव आहे ना, तो पिकलेल्या आंब्याचाच करतात, म्हणजे अर्धवट पिकलेले. आणि त्यामुळे साल काढून घ्यायची आपण. छान बघा, आंब्याचे कलर पण आतून कसा केशरी केशरी कलर आहे, पण चवीला थोडेसे आंबट घ्यायचे, की जेणेकरून त्याची चव थोडीशी आंबट, थोडीशी गोड खूप छान लागते. तर हे गोव्याकडची आणि कोकणकडची ही पारंपरिक रेसिपी आहे आणि आंब्याच्या दिवसात ही करतातच. आपल्या महाराष्ट्रात जास्त करत नाही, पण कोकणच्या साईडला जास्त करतात आणि गोव्याच्या साईडला. तर म्हणून आपण ही आज आपण करून बघणार आहोत की कशी झाली आहे. तर बघू आता आपण. सगळ्या आंब्याच्या साली आपल्या काढून झाल्यात आणि हे आपण अशा आंब्याच्या साली काढल्यात सगळ्या आणि बाजूला हे आंबे ठेवून द्यायचे. आता या सासव करण्यासाठी याला घोटाचं सासव असं देखील म्हणतात. तर साहित्य काय काय लागतं आपण बघूया. धने जिऱ्याची पूड आहे, हिंग आहे, जिरे एक चमचाभर, मोहरी आणि मेथी तर हवीच हवी, कारण की मेथ्यामुळे या सासवाला खूप छान चव येते. आणि हे ओलं खवलेलं नारळ. हे प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. कढीपत्ता मस्ट आणि आंबट गोड करायचे म्हणून गूळ, हळद, तिखट, मीठ आणि छान रंग येण्यासाठी काश्मीरी मिरच्याचे हे तुकडे. असं छोट्याशा आपल्या घरातल्या साहित्यामध्ये हे सासव करता येतं. जास्त मसाल्याचा आटापिटा नाही, वाटणं राडणं नाही, काही नाही. ते इथं आपण पॅन घेतलेला आहे. एक 2 चमचे मोठे आपण तेल टाकणार आहोत आणि तेल असं गरम झालं की मोहरीचे दाणे टाकायचे. मोहरीचे दाणे आपण नेहमी सगळे फोडण्या जशा करतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला ही फोडणी करून घ्यायची आहे. मोहरी तडतडली की लगेच एक अर्धा चमचा मेथ्या टाकायच्या, कारण की मेथ्या टाकल्याशिवाय याला छान चव येतच नाही. मेथ्या आणि हिंग ह्या 2 गोष्टी या आंब्याच्या सासवसाठी लागतातच. कढीपत्ता टाकलेला आहे आपण आणि छान कढीपत्ता झाला की त्याच्यात आपण मस्त लाल रंगाच्या छान काश्मीरी मिरची टाकली. रंग तर छान येतोच येतो, जास्त झणझणीत पण होत नाही, पण चवीला खूप मस्त लागतं. थोडंसं परतून घेऊया आणि बाकीचे पण मसाले आपल्याला टाकायचे आहेत. हळद टाकली आपण. हळद टाकून झाली की मग आपल्याला तिखट टाकायचे आवडीप्रमाणे. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर लहान मुलं घरात असतील तर थोडंसं तिखटाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल. आणि त्या आंब्याची आपण जी साल काढली होती ते आंबे याच्यामध्ये आपण टाकून थोडेसे परतायचे. असं छान, म्हणजे जेणेकरून तो मसाला सगळीकडे लागेल. आता याच्यात आपल्याला नंतर हिंग पण टाकायचं आहे. हिंग अजून आपण टाकलेला नाही आहे. तर याच्यामध्ये आता आपण आधी टाकूया आपण हे खवलेलं खोबरं ताजं. नारळ याचं प्रमाण कमी जास्त करू शकता, कारण नारळामुळे, कारण की हा कोकणी पदार्थ किंवा गोव्याचा पदार्थ आहे, तर त्यामुळे इथे ओलं नारळ हे मस्ट लागतंच. तर हे नारळ आपण टाकलेले आणि हिंग. हिंग चवीला हवाच हवा. असं हिंग टाकलेले छानपैकी मस्त परतून घ्यायचे. हिंगाचा मस्त छान सुवास सुटतोय. छान मिक्स करत राहायचे आपण. आंबे पिकलेले असल्यामुळे ना याला शिजायला पण जास्त वेळ लागत नाही. ही रेसिपी पटकन होते. चवीसाठी धण्याची पूड पण टाकलेली आहे इथं. जास्त मसाला आपण वापरत नाही आहे. अगदी मध्यम चवीचं, जास्त तिखट नाही, जास्त आंबट नाही. आंबट, थोडंसं गोड, थोडंसं तिखट आणि बेताचं पाणी जसं आपल्याला लागेल तसं. जर भाताबरोबर खाणार असाल तर थोडंसं पातळ करायचं, म्हणजे भातावर छान लागतं. आणि जर पोळीला लावून खाणार असाल तर मग थोडंसं घट्ट असलं तरी चालतं. आणि हे तिकडच्या साईडला हे भाताबरोबर खाण्याचीच खूप पद्धत आहे. तर असे हे
आपण पाणी टाकले ॲज अ रिक्वायर्ड, जसं लागेल तसं मीठ टाकायचं, चवीला मीठ आपल्या जशी चव असेल तशी टाकायची आणि एक 5 ते 7 मिनटं शिजू द्यायचं, कारण की पिकलेले आंबे आहेत त्यामुळे शिजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. छान एक 5 मिनटं उकळी येऊ द्यायची आणि हा मसाला त्याच्यामध्ये मुरला पाहिजे. म्हणजे जे खोबरं, हिंग वगैरे वास त्या कोळीमध्ये शिरलं पाहिजे. म्हणजे थोडंसं आपण असं दाबूया, म्हणजे काय होईल की जेणेकरून तो जो मसाला आहे, ती चव आहे त्या कोळीमध्ये जाईल आणि कोळी चोखताना इतकी मस्त लागते म्हणून सांगू. मी सांगेल आणि काही उपयोग नाही. तुम्ही स्वतः करून जेव्हा त्याची चव घेणार ना, मग म्हणतात तुम्ही वाह! क्या बात है! तर असं हे मस्त छान शिजलेलं आहे. छान त्याच्यामध्ये हा रस, हिंग वगैरे जे आपण टाकलं आहे तो मस्त त्याच्यामध्ये त्या रस आपल्या आंब्याच्या कोळीमध्ये शोषून घेतला जातो आणि खमंग चव वाढते. आणि आता हे 5 ते 7 मिनटं शिजलं की आपण सर्व करायला हे तयार आहे. बघा बरं, काहीच उशीर लागला नाही आपल्याला. रंग तर किती सुरेख आला आहे. मग हा सासव पोळीबरोबर खा, भाताबरोबर खा, कसंही खा आणि नक्की नक्की तुम्हाला आवडणार ही तर मला खात्रीच आहे. तर करून बघा आणि मला सांगा कसा झालेला आहे. रंग तर सुरेख दिसतोय ना, आणि चव तर भन्नाट आहे, भन्नाट. वाव! चला लागा पटकन, त्याला आंब्याचा सीझन आहे तोपर्यंतच लगेच करा.